अनेक नातेबंधाचे वस्त्र जपणारी स्त्री तिच्या सगळ्या भावभावना जात्यावरच्या ओवीत गेली कित्येक वर्ष गुंफत आली आहे. कालचक्राबरोबर इतकी वर्षे जणू हे दगडाचे जातेही घरघर फिरत आले आहे. पण स्त्री नमतं घेते, सावरून घेते ती संसारासाठी, पोराबाळांसाठी. पण याचा अर्थ ती दुबडी मुडीच नाही. वेळ प्रसंगाला तोंड देण्याची तिच्या ठिकाणी ताकद आहे आणि कोणी वेडं वाकडं बोललं तर धमकावण्याची सुद्धा तिच्या ठिकाणी ताकद आहे. म्हणून तर ही मालन म्हणते, थोराच्या आम्ही लेकिन आम्ही फार शिरजोर, सर्पाचे केले दोरण वाघ नेले पाण्यावर, सर्पाचे केले दोरण वाघ नेले पाण्यावर. बोलशील बोलन बोलू देते एक दोन, तिसऱ्या बोलाला उतरीन भारी पण, न बाई तिसऱ्या बोलाला न उतरीन भारी पण. असं आगळं वेगळं धारिष्टही तिच्या ठिकाणी आहे. प्रसंगी ती दुर्गा कालीमाता बनू शकते याची जाणीवही या ओव्यातून आपल्याला मिळते. पण ही दुर्लभ प्रतिभा सरस्वतीनं या अशिक्षित स्त्रियांना बहाल केली. दळण दळणं ही सुद्धा एक कला आहे. लहान लहान घास घातले तर जातं नीट ओढता येत नाही, ते जड जाते म्हणून त्याला एकसारखा घास घालावा लागतो. म्हणून ही मालन पुढे म्हणते, जात्याला वैरण ग घालून येलई थोडी, बाई जात्याला वैरण ग घालून येलई थोडी, कष्टी होतोई सवरण मूठ घ्यावी एक जोडी, कष्टी होतोई सवरण मूठ घ्यावी एक जोडी. इथं ती धान्याच्या घासाला वैरण म्हणते तर जात्याला ईश्वर म्हणते. या दोन्ही शेतकऱ्यांच्या घरातल्या सुंदर अशा कल्पना आहेत. हे दळण दळून झाल्याचंही एक वेगळं समाधान असतं. सरील दड यानन सूप सारी ते पलीकडन, सासरी माहेरीन राज मागी ते दुहीकड, सरील दड यानन पदर घेते बाई मी डोईन, आऊक्षाची वविन तुला गाते बयाबाई, सरील दड यान निघडन चंदनाचन, हळदीवर कुंकुन जडीव कोंदणाच, सरील दड यानन माझ्या सोन्याच्या हातान, लाडक्या बाळ राजन भाग्यवंत्याच्या जात्यान, भाग्यवंताच्या जात्यान भाग्यवंताच्या जात्यान. दळण संपलेलं सूप बाजूला सारताना सासर माहेर दोन्हीकडचं राज्य ही स्त्री मागते. याचा अर्थ दोन्ही घरी संपत्ती, सुबत्ता आणि समाधान राहावं अशी तिची इच्छा आहे. आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे घामानं वल्लाकिच्च झालेला पदर डोक्यावरून घेताना ती आपल्या आईला आयुष्य मागते. बरंच दळण दळण्यानं ती घामाघूम झाली आहे. घामाचे ओघळ कपाळावरून निथळत आहेत. तो कपाळावरचा घाम टिपताना कुंकू अखंड टिकावं म्हणून त्यास जडी व कोंदणाची उपमा देते. आणि सोन्याच्या लक्ष्मीच्या हातानं दळलेलं हे दळण चंदनासारखं बारीक निघालं आहे असं ती म्हणते. हे सगळं वर्णनच एखाद्या तालेवार कवीच्या लेखणीला शोभेल इतकं शोभिवंत आहे. जात्यावर बसलं का ओवी सुचते असं म्हटलं जातं. पण जर काही वेळा जात्यावर बसल्यावर कोणी ओवी म्हणेना तर ओवीतूनच समज सुद्धा दिली जायची. ते आपण पुढच्या भागात ऐकूया.